नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. एक महत्त्वाची बातमी, एक स्टिंग ऑपरेशन समोर आलंय. न्यूज 18 लोकमत मात्र या स्टिंगची पुष्टी करत नाही. मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलंय. गुप्ता नावाच्या नोटरीचं हे स्टिंग आहे आणि गुप्ताचं गोसावी आणि प्रभाकर साईल बाबत एक महत्त्वाचं वक्तव्य यामध्ये आणि गुप्ता नावाच्या नोटरीचं हे स्टिंग ऑपरेशन समोर आलंय. न्यूज 18 लोकमत मात्र या स्टिंगची पुष्टी करत नाही. मात्र हे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर आपण ते पाहतोय. मोहित कंबोज यांनी हे ट्विट केलेलं आहे. ये टकला इसके सामने आ गया देखो। तो मैं बोला साला इसका ये तो गड़बड़ हो गया सब। ये केपी गोसाई क्या? हाँ, और इसका बॉडी गार्ड था साला। ये ना उसका जो था ना उसका बॉडी सेल गोसावी का बॉडी गार्ड। पैसा मांगा, मेरे को पैसा दो, तो बोला नहीं दूंगा। तर आणखी एक हे असं स्टिंग ऑपरेशन समोर आलंय. मोहित कंबोज जे भाजपचे नेते आहेत त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन ट्विट केलेलं आहे. यामध्ये एक गुप्ता नावाचं नोटरी आहे आणि त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि यामध्ये प्रभाकर साईल आणि केपी गोसावी यांच्या नावांचा देखील उल्लेख आपण ऐकला. गोसावी आणि साईल बाबत गुप्ता नावाची व्यक्ती बोलताना दिसतेय आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी हे ट्विट केले. मात्र न्यूज 18 लोकमत काही या व्हिडिओची किंवा या स्टिंगची पुष्टी करत नाही. मात्र मोहित कंबोज जे भाजपचे नेते आहेत त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन ट्विट केलेलं आहे. गुप्ता नावाच्या नोटरीचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. आता या मुंबईतल्या क्रूज ड्रग्ज प्रकरणामध्ये रोजच्या रोज नवनवे काही खुलासे, काही गोष्टी समोर येत आहेत. त्यापैकी आणखी एक स्टिंग ऑपरेशन समोर आलंय. ते म्हणजे गुप्ता नावाच्या नोटरीनं एक स्टिंग ऑपरेशन केलंय आणि गुप्तानं गोसावी आणि साईल या दोघांबाबत म्हणजे केपी गोसावी आणि प्रभाकर साईल या दोन्ही व्यक्तींबाबत वक्तव्य केलंय. या स्टिंगमध्ये आपल्याला ऐकायला मिळतंय गुप्ता नावाच्या व्यक्तीचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. थोड्या वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचं देखील वक्तव्य आपण ऐकलं आणि रोजच्या रोज काही ट्विट्स करत किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समीर वानखेडे आणि एनसीबीवरती आरोप केले जात आहेत. सध्या समीर वानखेडे दिल्लीमध्ये आहेत. आणखी एक स्टिंग ऑपरेशन यानंतर समोर आलंय. ते म्हणजे गुप्ता नावाच्या नोटरीचं हे स्टिंग ऑपरेशन आहे आणि या स्टिंगमध्ये आपल्याला केपी गोसावी आणि प्रभाकर साईल या दोघांची नावं ऐकायला मिळत आहेत. हे स्टिंग ऑपरेशन नेमकं काय आहे? न्यूज 18 लोकमत मात्र या स्टिंगची पुष्टी करत नाही. मात्र भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी हे स्टिंग ट्विट केलेलं आहे. यामध्ये गुप्ता म्हणालाय की पैशाची मागणी केली, तो म्हणाला मी देणार नाही. हे काही संभाषण ऐकायला मिळतंय. ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन ट्विट केलेलं आहे ते भाजपचे नेते मोहित कंबोज आपल्यासोबत स्वतः फोनलाईन वरती जोडले गेलेत. मोहित कंबोजजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. हे जे स्टिंग ऑपरेशन तुम्ही ट्विट केलंय, काय आहे नेमकं यामध्ये? देखिए, ऐसा है कि वो जो एफिडेविट बना था, जिन्होंने वो एफिडेविट को नोटरी किया था, राम जी गुप्ता, उन्होंने ये खुलासा किया एक प्राइवेट बातचीत करते हुए कि उनके दोस्तों के साथ कि कैसे कैबिनेट मंत्री नवाब मलिक ने मनी पावर, मसल पावर, मैन पावर और मिनिस्टर पावर का दुरुपयोग करते हुए ये एफिडेविट को प्रेशराइज करके, वो प्रभाकर को प्रेशराइज करके ये एफिडेविट बनाया और ये पूरी कॉन्स्पिरेसी रची एनसीबी को और साथ ही साथ समीर वानखेड़े और वहां के अधिकारियों को बदनाम करने के लिए और केस को डिरेल करने के लिए। ये एक बहुत बड़ा खुलासा। अगर वो एफिडेविट ही गलत है तो सब एलिगेशन गलत है। तो एफिडेविट जो बना, नोटराइज जिन्होंने नोटरी किया, जो मान्यता मिली, जो कोर्ट में एफिडेविट प्रोड्यूस करता है, जिन्होंने नोटरी किया, एक तो उस पर वकील का साइन नहीं है और उसके बाद जो सामने नोटराइज किया उन्होंने खुद ही बोल दिया कि ये पूरे कॉन्स्पिरेसी और साजिश है। तो ये बहुत बड़ा खुलासा है। मुझे लगता है नवाब मलिक को तुरंत रिजाइन करना चाहिए। ऐसे आदमी को महाराष्ट्र के मंत्री बन के पद पे रहने का कोई अधिकार नहीं है।
जी मोहित जी, म्हणजे प्रभाकर साईलनं एक व्हिडिओ जारी करून जे काही आरोप केले किंवा जे खुलासे केले ते खोटे आहेत म्हणणं आहे तुमचं, म्हणजे पैशाचं आमिष त्यांना दाखवण्यात आलं? देखिए ये 20 दिन से प्रभाकर साहिल घर पे बैठा था। आप आज आके वो केस को डीरेल करने के लिए और सेंट्रल एजेंसी को और सरकार को, सेंट्रल सरकार को बदनाम करने की एक कॉन्स्पिरेसी का पार्ट है। यहाँ तो उसको प्रेशराइज किया गया, एक स्क्रिप्ट तैयार की, एक नैरेटिव तैयार किया गया है नवाब मलिक जी के द्वारा कि कैसे वो अपने दामाद समीर खान का केस को सिंपैथाइज कर सकते हैं। आगे आने वाले समय में वो बता सकते हैं कि गलत केस हुआ था, वो एक ड्रग पेडलर है जिसको 200 किलो गांजे के साथ एनसीबी ने पकड़ा। ये पूरी एक कॉन्स्पिरेसी रची जा रही है नवाब मलिक के द्वारा अपने पद का दुरुपयोग करते हुए कैबिनेट मिनिस्टर के। जी, आणि प्रभाकर साईलनं जे काही सांगितलं आतापर्यंत ते म्हणजे एकतर त्यांना पैशाचं आमिष दाखवण्यात आलं किंवा काय काय तुमचं म्हणणं आहे? देखिए ऐसा है कि जब वहां पे नोटराइज करने वाला आदमी जो मेन एफिडेविट को करा, जब उसने ही प्रश्न उठा दिया ये पूरे आदमी इन लोगों के पूरी कॉन्स्पिरेसी के ऊपर, तो कहीं ना कहीं दाल में काला है, कहीं ना कहीं इसके अंदर इनकी क्रेडिबिलिटी के अंदर शक है, कहीं ना कहीं ये कॉन्स्पिरेसी रची गई है जिसके अंदर सब लोग एक हिस्सेदार है, चाहे प्रभाकर हिस्सेदार है या नवाब मलिक जी हिस्सेदार है या कोई मनोज करके आदमी है जिसका नाम लिया, या वो कौन आदमी है, या एक कोई खंडकर करके दादर का वकील है जिसने ये सब बोगस एफिडेविट तैयार किया। तो ये एक सिंडिकेट है जो सेंट्रल सरकार और सेंट्रल एजेंसी के खिलाफ काम कर रहा है और ये केस को डीरेल करने का और एक कॉन्स्पिरेसी रच के कैसे एजेंसी को बदनाम कर सकते हैं उसके प्रति ये साजिश रची जा रही है। बरं, जे ऍफिडेव्हिट केलंय म्हणजे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे? देखिए प्रदीप ने जो एफिडेविट में लिखा है कि कैसे वो उस दिन मिला, वहां पे वो शाहरुख जी के पीए से मिला, उन्होंने पैसे दिए। अच्छा, पैसा भी प्रदीप ने लिया, लेकिन वो उन्होंने बात की कि कैसे कैसे वो थर्ड पर्सन का इन्वॉल्वमेंट हो सकता है। तो ये एक मन ग्रहण कहानी है जो नवाब मलिक जी तैयार कर रहे हैं। आज भी उन्होंने एक लेटर तैयार किया 4 पेज का, जो स्वयं उन्होंने लिखा और लिखा कि एनसीबी के एक अधिकारी ने उनको भेजा। वो खुद से लिखा हुआ लेटर खुद को उन्होंने भेजा और खुद के परिवार और खुद के दामाद को डिफेंड करने का काम उन्होंने किया, जिसके अंदर ऐसी भाषा इस्तेमाल की, चेला जैसे वर्ड, कोई अधिकारी, सरकारी अधिकारी क्या ऐसी भाषा का कभी भी पत्र के अंदर इस्तेमाल करता है। और 26 केस का जो उन्होंने जिक्र किया, 26 केस में से 25 केस एक ही समाज के हैं। मैं मियां नवाब से पूछना चाहता हूं कि मियां नवाब कौन से समाज को डिफेंड कर रहे हैं? मियां नवाब ये पत्र द्वारा जो फर्जी पत्र उन्होंने बना के ट्वीट किया, वो देश को क्या बताना चाहते हैं कि जो ड्रग पेडलर लोग जिनके पास से ड्रग की वसूली हुई है, जो ड्रग पेडलिंग का धंधा करते हैं, क्या उनके प्रवक्ता बन के वो देश के आगे आके नारकोटिक्स कांग्रेस पार्टी का एक चरित्र सामने रख रहे हैं? ये एक बहुत ही गलत है जिसको मुंबईकर और देश नहीं करेगा। और मुझे लगता है कि ऐसा आदमी जो एक पद पे दुरुपयोग कर रहा है, रोज झूठे आरोप ट्विटर के द्वारा, झूठे आरोप सोशल मीडिया के द्वारा, झूठे आरोप प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा, रोज झूठे आरोपों की जिन्होंने एक रेला लगा के रखा हुआ है और कोई आरोप की उनके पास प्रूफ नहीं है। पहले मुझ पे आरोप लगाते थे, आज मैं उनके ऊपर क्रिमिनल डेफिमेशन अंडर सेक्शन 499 और 500 आईपीसी के द्वारा आज मैं उनके ऊपर दाखिल करने जा रहा हूं। और मैं उनसे दरख्वास्त करूंगा, जो मेरे ऊपर भी उन्होंने आरोप लगाए थे उसके सबूत का है। एक दिन आरोप लगाते अगले दिन भाग जाते, एक दिन आरोप लगाते अगले दिन भाग जाते। ये इनका चरित्र बन चुका है, ये इनका एक ऐसा एक रेख रूपा बन चुकी है सरकार की, महाराज सरकार की। तुम कुछ भी बोलो, प्रेस के द्वारा कुछ भी बोलो और बाद में भागते जाओ, सामने वाला डिफेंड करता रहे। मोहित कंबोजी, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि हा खुलासा केलात। एक स्टिंग ऑपरेशन जे मोहित कंबोज यांनी ट्विट केलेलं आहे त्यामध्ये गुप्ता नावाची नोटरी आहे, या व्यक्तीनं या दोघांची नावं घेतली आहेत, एकतर केपी गोसावी आणि दुसरा प्रभाकर साईल, आणि जे काही प्रतिज्ञापत्र किंवा ॲफिडेव्हिट केलं गेलं ते पूर्णपणे खोटं आहे। अचानक 20 दिवसांनी येऊन प्रभाकर साईल नावाची व्यक्ती अशा प्रकारे खुलासा करतं, यामध्ये काहीतरी गडबड आहे असं मोहित कंबोज यांचं म्हणणं आहे। आणि जे काही आरोप वारंवार नवाब मलिक यांच्याकडून केले जात आहेत, या सगळ्या आरोपांचं देखील मोहित कंबोज यांनी खंडन केलंय। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो, इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा।
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच भारतामध्ये श्वेतक्रांती अर्थात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँड सुद्धा आपला 75वा वर्धापन दिन साजरा करतोय. आणि याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळी त्यांचं म्हणणं देश आणि जगात समोर मांडलं हे सांगणार आहोत. अमूलनं अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि अमूलची प्रत्येक जाहिरात एक नवा संदेश देत असते. आपलं म्हणणं लोकांना वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीनं सांगण्याचा अमूलचा प्रयत्न असतो. पाहूयात याच अमूलची अमूल्य अशी कहाणी. साल 2003 में जारी अमूल के जिस विज्ञापन की तस्वीर आप देख रहे हैं, उसमें भारत की राजनीति में महिला शक्ति का दबदबा दिखाया गया है। 2003 ऐसा साल था जब देश में 3 राज्यों की सीएम महिलाएं थी। दिल्ली की मुख्यमंत्री शीला दीक्षित थी, राजस्थान में वसुंधरा राजे सीएम थी, मध्य प्रदेश में उमा भारती सीएम की कुर्सी संभाल रही थी। कोरोना काळामध्ये आपण पहिल्यापासूनच सॅनिटायझर वापरतोय. सॅनिटायझर वापरत असताना ते आपल्यासाठी हानिकारक आहेत का? किंवा आपण सर्वांनी आता लस घेतली आहे, लस आपल्या डीएनए मध्ये बदल तर नाही ना करणार? किंवा लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का? असे जर काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर मग आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तीही तुमच्या फोनवरती. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आहेत आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळतील, जी सगळी माहिती क्रॉस चेक केलेली असेल. त्यामुळे कोविड संदर्भात तुमचे असलेले प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. आणि यासोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या सगळ्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.